तर गणिताचा हा एक प्रश्न बघा, रेशोच्या कन्सेप्टने किती इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्ही नॉर्मल एक्स न वगैरे करत असाल तर तो सुटणारच आहे, पण रेशोने किती फास्ट सॉल्व्ह होतोय बघा. आपल्याला सांगितले एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. जर त्याने वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती. सिंपल गोष्ट काय करायची, तुम्हाला उत्पन्न विचारले ना, उत्पन्न कितीच्या पटीत आहे, 11च्या पटीत आहे. मग उत्पन्न जर 11च्या पटीत असलं पाहिजे तर 11च्या पटीत असलेला ऑप्शन 16 काय 11च्या पटीत आहे का, नाही. 20 काय 11च्या पटीत आहे का, नाही. 18 काय 11च्या पटीत आहे का, नाही. पण 165 11च्या पटीत आहे. ही झाली याची शॉर्टकट मेथड. डिटेल मध्ये जायचं असेल तर 36,000 रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर महिन्याचं उत्पन्न किती, 36,000 भागिले 12, तर महिन्याचं उत्पन्न झालं 3,000. आता या 3,000 मध्ये इन्कम आणि एक्सपेंडिचर 11:9 या प्रमाणात आहेत, तर बचत किती झाली, 2. बचत झाली 2, पण ही 2 बचत म्हणजे किती झाली, 3,000. म्हणजे आपल्या 2ला ते किती म्हणतायत, 3,000, तर आपल्या 1ला किती म्हणतील ते 1,500. आणि आपल्याला विचारलंय काय, त्याचं मासिक उत्पन्न विचारलंय. मासिक उत्पन्न किती आहे, 11. मग 1ला 1,500 तर 11ला किती, 11 गुणिले 15, 165 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 16,500, की जे आपण पहिल्यांदा पेन न टेकवता उत्तर काढलं होतं. तर अशाच पद्धतीने शिकण्यासाठी आपली प्रहार बॅच नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच.